आपकी अदालत मध्ये भोजपुरी सिनेमाचे सुपरस्टार दिनेश लाल यादव निरहुआ यांच्यावर आरोप आहे की हे अश्लीलता पसरवतात। आता बघा, तुम्ही म्हणत होतात की वातावरण बदलत आहे, पण भोजपुरीला पूर्ण जगामध्ये 25 करोड लोक बोलत आहेत, बघत आहेत, पण जेव्हा तुमचे सिनेमे पाहिले जातात त्यांना ऐकू काय येतं? सैया, गोरी, खटिया, चोळी, ब्लाऊज। ही सर्वात योग्य जागा आहे, हाच तो मंच आहे जिथे मी गोष्ट सांगू शकतो, पूर्ण जगाला सांगू शकतो की हे खूप मोठं षडयंत्र आहे भोजपुरीला बदनाम करण्याचं, आणि त्यामागे कारणही तसंच आहे। आमचे सिनेमे बनतात 1 करोड मध्ये, इतर सिनेमे बनतात 10-20 करोड किंवा 50 करोड, 100 करोड मध्ये, आणि जेव्हा थिएटरमध्ये आमचे सिनेमे लागतात भोजपुरीचे आणि तिथेच ते 100 करोडची फिल्म रिलीज होत असते आणि थिएटरवाल्यांना सांगितलं जातं की बघा आमचा सिनेमा रिलीज होतोय, लावा, तर बोलतात की नाही, निरुवाची फिल्म लागली, नाही लावणार। तर त्यांना असं वाटतं की असा कोणता सिनेमा बनवलाय या लोकांनी ज्यामुळे आमचा इतका मोठा सुपरस्टारचा सिनेमा नाही लावत आहे तिथे। तर जाऊन बघतात आणि मग बघतात तर त्यांना खरंच समजतं की अगदी जबरदस्त सिनेमा या लोकांनी बनवलाय, अगदी सुपरहिट सिनेमा बनवलाय यांनी। तर यांना डिग्रेड कसं केलं जाईल? तर डिग्रेड करण्यासाठी मीडियामध्ये, प्रत्येक इंटरव्ह्यूमध्ये, प्रत्येक प्लॅटफॉर्मवर भोजपुरीला अश्लील फक्त अश्लील गोष्टी म्हणून बोलून आणि ते अशा प्रकारे दाखवलं जातं की खरं तर आज हा पूर्ण देश ठरवेल, की ही पूर्ण जनता ठरवेल, की जज साहेब ठरवतील, तुम्ही ठरवाल, जो तुम्ही आरोप लावला आहे की आमच्या गाण्यांमध्ये असतो शब्द सैया, तर त्याच्या गाण्यांमध्ये काय असतं? सैया के साथ मड़ैया में। ते अश्लील नाहीये, ते अश्लील नाहीये। त्यांच्या गाण्यामध्ये काय असतं? आम्ही फक्त आमच्या गाण्यांमध्ये हे दाखवलं की आमची पत्नी आहे आणि ती तयार होत आहे जाण्यासाठी आणि ती म्हणत आहे की हाथ पहुंचत नहीं खे जाता रुक राजा जी, लगाए दे चोलिया के हुक राजा जी। आता हात नाही पोहोचत आहे तर त्याची मदत पती नाही करणार तर कोण करणार? तर ती म्हणते की लगाए दे चोलिया के हुक राजा जी। आता त्याला हे म्हणतात की हे अश्लील आहे आणि ते जेव्हा म्हणतात की चोली के पीछे क्या है चुनरी के नीचे, आम्ही तर भाऊ भोजपुरीमध्ये फक्त हुक बद्दल बोलतोय, तुम्ही कशाबद्दल बोलताय ते जरा सांगा ना। आता तुम्ही भोजपुरीमध्ये काय बोलत असता त्याचे 1-2 उदाहरणं सांगतो मी। सांगा ना। ते भोजपुरीमध्ये आहे, आता मी मराठीमध्ये ट्रान्सलेट केलं आहे। नवऱ्याला भेटायचं रात्री 1:30 वाजता, जवानिया का मेल रात 1:30 बजे। कमीत कमी भोजपुरीमध्ये रात्री 1:30 वाजेपर्यंतच आहे ना। जे आमच्यावर आरोप लावतायत ते काय बनवतायत? सुबह से लेकर शाम तक, शाम से लेकर सुबह तक, प्यार करो मुझे प्यार करो। भोजपुरीमध्ये 1:30 वाजता बोललो तर इतका प्रॉब्लेम झाला की भोजपुरीला अश्लील म्हणून संबोधलं गेलं आणि हे लोक सकाळपासून संध्याकाळपर्यंत, संध्याकाळपासून सकाळपर्यंत, तर आम्ही अश्लील आहोत की हे लोक अश्लील आहेत? पण हे तर भोजपुरीमध्ये म्हणतात ना, पलंग पे आजा चाहे तो नीचे तकिया लगा ले। आता बघा, आज हा योग्य मंच मिळालाय मला। मी पूर्ण जगामध्ये जितके भोजपुरी भाषा बोलणारे, समजणारे लोक आहेत, आज त्यांच्या वतीने मी उत्तर देईन। आम्ही तर तेवढेच म्हणत आहोत, तर म्हणतात की छत पे सोया था बहनोई, मैं तन्ने समझ के सो गई, मुझको राणा जी माफ करना, गलती मारे से हो। आता हे संपूर्ण जनतेचं न्यायालय, जज साहेब, तुम्ही आणि पूर्ण देश, हे जग ठरवेल की आम्ही जर खाटेवर बोलवलं तर आम्ही अश्लील आहोत, की आम्ही जर खोटं बोललो तर आम्ही अश्लील आहोत, की आम्ही जर खोटं बोललो तर आम्ही अश्लील आहोत, की आम्ही जर खोटं बोललो तर आम्ही अश्लील आहोत, की आम्ही जर खोटं बोललो तर आम्ही अश्लील आहोत, की आम्ही जर खोटं बोललो तर आम्ही अश्लील आहोत, की आम्ही जर खोटं बोललो तर आम्ही अश्लील आहोत, की आम्ही जर खोटं बोललो तर आम्ही अश्लील आहोत, की आम्ही जर खोटं बोललो तर आम्ही अश्लील आहोत, की आम्ही जर खोटं बोललो तर आम्ही अश्लील आहोत, की आम्ही जर खोटं बोललो तर आम्ही अश्लील आहोत, की आम्ही जर खोटं बोललो तर आम्ही अश्लील आहोत, की आम्ही जर खोटं बोललो तर आम्ही अश्लील आहोत, की आम्ही जर खोटं बोललो तर आम्ही अश्लील आहोत, की आम्ही जर खोटं बोललो तर आम्ही अश्लील आहोत, की आम्ही जर खोटं बोललो तर
की हे जे गच्चीवर कांड करत आहेत हे लोक अश्लील आहेत. पण तुम्ही फक्त खाटेवर बोलवत नाही आहात. तुम्ही काय म्हणत आहात? सैया छोड़ दो, तू खटिया तोड़ देगा रे. बघा, आम्ही जे म्हणत आहोत ते लोक देखील तेच म्हणत आहेत. काही वेगळं नाही पण म्हणत आहेत. तुम्ही थोडं जास्तच बोलत आहात. नाही जज साहेब, आम्ही जास्त बोलत आहोत की बाकीचे लोक जास्त बोलत आहेत, यावरून हे ठरवा की बघा, तुम्ही लोक. कोणत्याही भोजपुरी सिनेमामध्ये जोपर्यंत हिरोईनची धगधग नाही दाखवत तोपर्यंत सिनेमा पूर्ण नाही होत. आणि खूप वेळ तर दाखवतात असं. अच्छा, मला समजलं सर, तुम्ही असं का विचारताय ते मला समजलं सर. मला आमच्या गाण्यांमध्ये आलं आहे की छुवेला त छुवते धडक जाले छतिया. अहो दादा, भोजपुरीमध्ये तर हेच म्हणत आहे की पहिल्यांदा जर एखाद्या बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडला टच केलं तर धक्क करून त्याची हृदयाची धडधड वाढायला लागली ना. तर हे अश्लील झालं. आणि ते लोक जेव्हा म्हणतात की सैया ने देखा मुझे ऐसे, कोण अश्लील आहे हे आज या न्यायालयात ठरेल की अश्लील कोण आहे, आम्ही आहोत की हे आहेत. बाकीचे बनवत आहेत. आम्ही तर फक्त असंच म्हणत आहेत की बाबा सैयाने जर टच केलं तर आम्हाला असं धक्स झालं आणि टच केलं म्हणून. तर हे अश्लील कुठल्या बाजूने वाटतंय? अश्लील तर हे आहे की सैयाने देखा मुझे ऐसे मैं. मला वाटतं की तुम्ही लोक आज जाणून घ्याल की भोजपुरीला अश्लीलतेसोबत जोडून हे लोक बदनाम का करू इच्छित आहेत. अरे बाबा, हे तर तुम्ही हिरोईनला म्हणत आहात अपनी तुझ्या लिपस्टिक का लिपस्टिकची स्वाद चव चखा घेऊ दे. दे. नावात कुंकू आणि चाखायची लिपस्टिक. मुद्दा हा आहे की सर की किती मी स्पष्टीकरण देऊ, आणि जितकं तुम्ही स्पष्टीकरण मागाल तेवढं मी स्पष्टीकरण देईल आणि बाकीचे लोक गुंडाळतील. कारण जर तो म्हणतोय तर तो फक्त इतकंच म्हणतोय की ना मला चाखू दे या लिपस्टिकची चव कशी आहे. म्हणजे हा कोणता फ्लेवर आहे. त्याला तर हे जाणून घ्यायचंय की कोणती, आंब्याची आहे की लिचीवाली आहे. आणि ते लोक जेव्हा बनवतात सरळ जवानी का रस पी गया, ते पूर्ण जवानीचा रस पिऊन जात आहेत. तर अश्लील नाहीये. मी तर फक्त फ्लेवरच्या चक्करमध्ये अश्लील काय, झालो. तुमचं म्हणणं बरोबर आहे. तिथं पण होत असतं, जीव धगधग करू लागला. हे पण ते बघा, म्हणतात की आम्ही भोजपुरी सिनेमांमधून शिकलो आहोत. बघा यावरूनच हे समजतं की हे किती मोठं खोटं आहे. आधी हिंदी सिनेमा बनायचे की भोजपुरी? हिंदी सिनेमा बघून, हिंदी हिरोंना बघून आम्ही हिरो बनलोय ना. आम्ही गोविंदांजींना पाहिलं, आम्ही अक्षय कुमारजींना पाहिलं, तर त्या लोकांनाच बघून तर आम्ही लोक आलोत ना. आता तुम्ही बघा, मला सांगा, तुमच्या कोणताच असा सिनेमा नाहीये ज्यामध्ये लग्नाच्या रात्रीचा सीन नसेल. बेडरूम, पलंग, रजाई हे सगळं परमनंट आहे. एक सिनेमा होता जो तुम्ही पाहिला असेल, राजा हिंदुस्तानी. त्यामध्ये हिरोईनचा बाप म्हणतो की राजा तुझं लग्न झालं आहे का? तो म्हणतो नाही साहेब, आतापर्यंत जशी पाहिजे तशी मिळाली नाहीये. अरे काय तुम्ही पण स्वप्नाच्या जगामध्ये बुडालेले असता, जसं काही वाटतं की कोणी राजकुमारीच येणार आहे. तो म्हणतो की येईल साहेब, आमच्या पण स्वप्नातली राजकुमारी येईल. मी पाहिलं तर मलाही वाटलं की माझ्या पण स्वप्नातली राजकुमारी येईल. आणि मग आम्ही सर निरुहा हिंदुस्तानी बनवली आणि निरुहा चालला आपल्या स्वप्नातल्या राजकुमारीला शोधायला मुंबईमध्ये. मुंबईमध्ये आल्यानंतर स्वप्नातली राणी भेटली देखील. स्वप्नातल्या राणीला घेऊन तो गावी आला आणि गावातलं कल्चर, भोजपुरीचं कल्चर असं होतं की तिची बिघडलेली मुलगी होती ती सुधारली. तिचा बाप पण येऊन तिला ओळखू शकत नाही की ही माझी मुलगी आहे, जिला आम्ही आयुष्यभर नाही सुधारू शकलो. तुम्ही लोकांनी कसं सुधारलं? तर मी म्हटलं की भोजपुरीचा रंग असतोच असा की कोणत्याही रंगावर तो आणखीन चढतो. त्या सिनेमामध्ये मोठं स्वप्न कसं पाहिलं जातं हे सांगितलं गेले आहे की गावातला मुलगा
एक गरीबाचा मुलगा कसा विचार असा करू शकतो की जोपर्यंत स्वप्नातली राणी मिळणार नाही तोपर्यंत लग्न करणार नाही? मोठे विचार, मोठी स्वप्न पाहणं तो सिनेमा सांगतो. त्यानंतर त्यात अध्यात्म देखील आहे. कि राह में निकल चला ये राही मंजिल जाने कहां भेटाई, समय से पहले भाग से ज्यादा कुछ ना मिल पाई. वेळेच्या आधी नशिबापेक्षा जास्त काहीच नाही मिळत. फक्त तुम्ही तुमचं कर्म करत राहा. जो तुमचा उद्देश आहे तुम्हाला नक्कीच मिळेल. निर्वाजी, तुम्ही खूप प्रयत्न केले की सिनेमांमध्ये वल्गरिटीला डिफेंड करण्याची. खरी गोष्ट ही आहे की भोजपुरी सिनेमांमध्ये अश्लीलता तर आहे, आणि आता तुम्ही एक जबाबदार स्थानावर आहात, राजकारणामध्ये आहात, तर तुमची जबाबदारी आहे यामध्ये सभ्यता आणण्याचा प्रयत्न करा. सर, आत्ताच सरांनी आरोप लावला होता वल्गॅरिटीचा. तुम्ही बॉलिवूडच्या दिशेने इशारा केलात. आजकाल एक लहान मुलगा सुद्धा सोशल मीडियावर आहे, तो असे शब्द आणि अशी गाणी ऐकत असतो, तर त्याचं माइंडसेट कुठे जात असेल? खूप चांगला प्रश्न तुम्ही विचारला. आणि मला एक गोष्ट स्पष्ट करायची की मी कोणाला चुकीचं नाही सांगितलं की ते चुकीचे आहेत. मी असं म्हणालोय की एंटरटेनमेंटसाठी जे सिनेमे बनवतात ते कोणत्याही इंडस्ट्रीमध्ये असो ते असेच बनतात. आता तुम्हाला निवड करायची की तुम्हाला काय बघायचंय, तुम्हाला तुमच्या मनाला काय दाखवायचंय. पवन सिंग यांनी खूप चांगली गोष्ट सांगितली की मी 500 देवींची गाणी गायलेत, भजन गायलेत, ते का नाही ऐकत तुम्ही? लॉलीपॉप का ऐकता? जिथेही जातो आम्ही, जगातल्या कोणत्याही कोपऱ्यात गेलो तरी तिथे ते वाजायला लागतं. कमरिया हा हा, कमरिया हा हा, कमरिया करेला पालप लॉलीपॉप लागेलू. तर सांगण्याचा हा अर्थ आहे की सगळं उपलब्ध आहे. निवड तुम्हाला करायची की तुम्हाला काय पाहिजे. मला माहितीये की बिहारमध्ये कसं आदरपूर्वक बोललं जातं किंवा छठपूजा या सगळ्या गोष्टी आहेत, पण तरीही एक बिहारी म्हणून मला हे एक्सप्लेन करणं लोकांना खूप कठीण होतं की बिहारमध्ये खूप आदराने बोलतात, अदबीने बोलतात. तर या गोष्टी जर तुम्ही प्रमोट नाही केल्यात तर कोण करणार? मी केल्या आहेत प्रमोट. आणि मी आज तुम्हाला सांगतो की जगामध्ये कोणीही तुम्हाला जर असं म्हणणार असेल की तुम्ही बिहारी आहात, तुम्ही भोजपुरी बोलता, तर या गोष्टीची कधीही लाज बाळगू नका. तुम्ही असं बोला. तुम्हाला बघायचं असेल तर जाऊन बघा, बनवलं आहे मी. तुम्हाला बघायचं असेल तर माझा मूवी आलाय. जर तो हिंदीमध्ये असता तर तिला नॅशनल अवॉर्ड मिळाला असता. त्यामध्ये एक गाणं होतं, मरून कलर साडिया पूर्ण जगामध्ये ट्रेंड करतंय. तुम्ही बघितलं असेल तर त्यांना सांगा की असं नाहीये. ते जाणून बुजून असं बोलतात की तुम्हाला कमीपणा दाखवण्यासाठी. पण तुम्ही त्यांना गर्वाने सांगा की जसं मी सांगतो, कुठेही जातो, चाहे रहिया बॉम्बे दिल्ली, चाहे रहिया मसूरी में, लिखिया पढ़िया कोनो भाषा बतिया भोजपुरी में.